नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 1 सप्टेंबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्दशी आहे. नक्षत्र आश्लेष आहे. योग परिघ आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो विष्टी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो शकू आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:35 ते 5:02 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:02 ते 12:50 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी 5:09 ते 6:44 आणि यमगंड काळ दुपारी 12:26 ते 2 वाजेपर्यंतचा असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र कर्क राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र बुधाबरोबर युती योग करणार आहे. गुरु बरोबर लाभ योग करणार आहे. रात्री 9:49 हा चंद्र सिंह राशीमध्ये भ्रमण करेल आणि हर्षल बरोबर केंद्र योग करणार आहे. मंगळाबरोबर लाभ योग करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणारा बुधाबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. द्वितीयातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. रात्री 9:49 हा चंद्र पंचम स्थानात भ्रमण करेल आणि द्वितीयातल्या हर्षलबरोबर केंद्र योग करणार आहे आणि तृतीयातल्या मंगळाबरोबर लाभ योग करणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण असा दिवस आहे. आजच्या दिवशी संपूर्ण दिवस तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध दृढवत होतील. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. तुमच्याच राशीतल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. रात्री 9:49 हा चंद्र चतुर्थात भ्रमण करेल. तुमच्याच राशीतल्या हर्षलबरोबर केंद्र योग करणार आहे आणि द्वितीयातल्या मंगळाबरोबर लाभ योग सुद्धा करणार आहेत. अतिशय महत्त्वपूर्ण असा दिवस आहे. आजच्या दिवशी तुमचं फिरणं वगैरे जास्त महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार याकरता दिवस अतिशय उत्तम राहील. याचप्रमाणे संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल. मात्र घरातल्या व्यक्तींबरोबर थोड्याफार प्रमाणात मतभेद होऊ शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. व्ययातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. रात्री 9:49 नंतर हा चंद्र तुमच्या तृतीयात भ्रमण करेल आणि व्ययातल्या हर्षलबरोबर केंद्र योग करणारा तुमच्याच राशीतल्या मंगळाबरोबर लाभ योग सुद्धा करणार. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी काही उत्तम लाभ तुम्हाला मिळू शकतील. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट सुद्धा होऊ शकेल. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय अजिबात घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा बुधाबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. लाभातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. रात्री 9:49 नंतर हा चंद्र द्वितीयात भ्रमण करेल आणि लाभातल्या हर्षलबरोबर केंद्र योग करणार आहे आणि व्ययातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे. तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती पूर्ण होताना दिसतील. बऱ्याच प्रमाणात तुम्ही ॲक्टिव्ह राहाल, फिरणं वगैरे जास्त होईल. आजच्या त्या दिवसामध्ये मित्रपरिवारावर भेटीगाठी होणं, काही चांगले लाभ मिळणं असे प्रकार होतील. रात्री नंतरच्या काल किंवा संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय मात्र घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. दशमातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. रात्री 9:49 नंतर हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल आणि दशमातल्या हर्षलबरोबर केंद्र योग करणार आहे. लाभातल्या मंगळाबरोबर लाभ योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजचा जो दिवस आहे संपूर्ण दिवस तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. ती कामं सुद्धा होतील, परंतु जास्त प्रमाणात दमछाक होण्याची शक्यता राहील.
संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये स्वतःच्या भावभावनांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचं दिसून येईल. यानंतरची जी रास आहे, ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या लाभ असताना चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. भाग्यातल्या हर्षलबरोबर हा चंद्र भाग्यातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. रात्री 9:49 हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल. भाग्यातल्या हर्षलबरोबर केंद्र करणाऱ्या दशमातल्या मंगळाबरोबर लाभ योग करणार आहे. आजचा दिवस महत्त्वपूर्ण राहील. काही उत्तम लाभ तुम्हाला मिळू शकतील. फिरणं वगैरे होईल. मित्रपरिवार भेटीगाठी होतील. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण काही आर्थिक व्यवहार सुद्धा होऊ शकतील. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र स्वतःच्या भावभावनांचे नियंत्रण ठेवणं अतिशय आवश्यक राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुळ राशीच्या दशम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युती करणार आहे. तुमच्या अष्टमात असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. रात्री 9:49 हा चंद्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करेल. आणि अष्टमातल्या हर्षलबरोबर केंद्र करणार आहे. भाग्यातल्या मंगळाबरोबर लाभ योग करणार दिवस महत्त्वपूर्ण राज्य तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणच्या व्यक्तींबरोबर नातेसंबंध सुधारतील. त्याचप्रमाणे काही कागदोपत्री व्यवहार सुद्धा तुमचे होऊ शकतील. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार करू नका. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा बुधाबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. सप्तमातला गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. रात्री 9:49 हा चंद्र तुमच्या दशमात भ्रमण करेल. सप्तमातल्या हर्षलबरोबर केंद्र योग करणार आहे आणि अष्टमातल्या मंगळाबरोबर लाभ योग करणार आहे. संपूर्ण दिवस तुमच्यासाठी अतिशय उत्तम राहील. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. आज तुमचा मूड खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. जी कामं हाती घ्याल पूर्ण होताना दिसतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. त्यांच्यावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र कुठल्याही प्रकारचे निर्णय छोटे असतील किंवा मोठे अजिबात घेऊ नका. भावाभावनात नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा बुधाबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. षष्ठातल्या गुरुबरोबर लाभ योग करणार आहे. रात्री 9:49 हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल आणि षष्ठातल्या हर्षलबरोबर केंद्र योग करणार आहे. सप्तमातल्या मंगळाबरोबर लाभ योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास डोकं वर काढण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात त्याला काळजी घ्या. या सामना संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये सकारात्मक बदल तुमच्या मानसिकतेमध्ये दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. पंचमातल्या गुरुबरोबर लाभ योग करणार आहे. संध्याकाळी 9:49 हा चंद्र तुमच्या अष्टमात भ्रमण करेल. पंचमातल्या हर्षलबरोबर केंद्र योग करणार आहे आणि षष्ठातल्या मंगळाबरोबर लाभ योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. याचप्रमाणे संपूर्ण दिवस तुमचा मूड सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. भाग्याची साथ सुद्धा चांगली लाभेल. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. अचानकपणे काही आरोग्याचे त्रास चालू होतील. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा बुधाबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. तुमच्या चतुर्थातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. रात्री 9:49 हा चंद्र सप्तमात भ्रमण करेल आणि चतुर्थातल्या हर्षलबरोबर केंद्र करणार आहे. पंचमातल्या मंगळाबरोबर लाभ योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील. घरातल्या व्यक्तींबरोबर नातेसंबंध सुधारतील. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये वैवाहिक जोडीदारावर छोट्या-मोठ्या कारणावरून वादविवाद होण्याची शक्यता राहील. त्यामुळे स्वतःवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या पंचमात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा बुधाबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. तृतीयातल्या हर्षलबरोबर लाभ योग करणार आहे. संध्याकाळी 9:49 हा चंद्र तुमच्या षष्ठ स्थानात भ्रमण करेल. तृतीयातल्या हर्षलबरोबर केंद्र करणार आणि चतुर्थातल्या मंगळाबरोबर हा चंद्र
लाभयोग दिवस महत्त्वपूर्ण राहील. संपूर्ण दिवस जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ शकाल. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये खास करून तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास अचानकपणे डोकं वर काढू शकतील. तुमचा जो मूड आहे, मानसिकता आहे त्याच्यामध्ये सुद्धा बदल दिसून येईल. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 1 सप्टेंबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.